नमस्कार बदलापूरकर. गेल्या 4 दिवसांपासून शिवसेनेची नौटंकी आपण बघता आहात. खऱ्या अर्थाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरती इतकी प्रदीर्घ काळ सत्ता असताना या शिवसेनेच्या नेत्यांना या बदलापूर शहरातलं वालिवलीचं डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं वाटलं नाही. आज भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसल्याने आणि यांची सत्ता गेल्याच्या या पोटदुखीतून या ठिकाणी शिवसेनेने गेल्या 4 दिवसापासून वालिवलीचं डम्पिंग ग्राउंड बंद करा अशी मागणी करत आंदोलन केलं. पण हे आंदोलन करणारे 30 लोक आहेत जे या ठिकाणी या डम्पिंग ग्राउंडवरती ठेकेदार म्हणून काम करतात. या ठिकाणी यांचे ठेके चालतात, यांच्या गाड्या त्या ठिकाणी, त्यांचे जेसीबी आहेत, त्यांचे डंपर आहेत. यांनी त्या ठिकाणी लोखंड जमा करायला जी माणसं जमा केलेली आहेत त्यांच्याकडून सुद्धा टक्केवारी घेतली जाते असं धक्कादायक माहिती आमच्यापर्यंत आली. परंतु ही माहिती आम्हाला सगळी माहिती आहे आणि मला त्यांना सुद्धा सांगायचं आहे की आम्हाला बोलण्यासाठी भाग पाडू नका. आम्ही शांत आहोत, आम्ही चांगल्या विचारांनी या ठिकाणी सरकारमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी चांगल्या विचारातून बदलापूर शहराचा विकास घडवावा असं आमच्या मनात आहे. त्यामुळे बदलापूर शहरातला जे डम्पिंगचा प्रश्न सध्या त्यांनी पेटवलेला आहे याची सुद्धा माहिती आपण नागरिकांना दिली पाहिजे. हा डम्पिंगचा खऱ्या अर्थाने विरोध नाही आहे, हा स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी किंवा वैयक्तिक बाबी जपण्यासाठी केलेला अट्टहास आहे. या ठिकाणी बदलापूर शहरातलं जे वालिवलीचं डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे की यांच्या कार्यकाळात म्हणजे शिवसेनेच्या कार्यकाळात यांनी उल्हासनगर अंबरनाथचा कचरा या बदलापूर शहरामध्ये टाकण्यासाठी परवानगी दिली. ते डम्पिंग ग्राउंड त्यांना कुठेतरी दत्तक दिल्यासारखं त्यांनी केलं. आणि आज जेव्हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसला तेव्हा आम्ही स्थानिकांच्या भावना ओळखल्या, स्थानिकांच्या भावना आम्हाला समजतात. त्यामुळे आम्ही स्थानिकांच्या सोबत उभे आहोत. स्थानिकांची जी मागणी होती की या ठिकाणी बाहेरचा कचरा नको, तीच आमची सुद्धा भूमिका आहे की बाहेरचा कचरा या ठिकाणी नको. फक्त बदलापूर शहरातला कचरा त्या डम्पिंग ग्राउंडवर जाईल जेणेकरून त्या डम्पिंग ग्राउंडवरती अधिकचा बोजा येणार नाही, बाहेरचा कचरा जास्त येणार नाही. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही आणि डम्पिंगचा सुद्धा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा मार्गी लागेल अशी आमची सुद्धा भूमिका आहे. आणि या ठिकाणी ही भूमिका आम्ही घेतल्यामुळे, स्थानिकांच्या भावना ओळखल्यामुळे, त्या ठिकाणी बाहेरचा कचरा नको अशी भूमिका घेतल्यामुळे काही शिवसेनेच्या नेत्यांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पण हे आंदोलन नाही तर ही नौटंकी आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे. कारण ही नौटंकी हे फक्त स्वतःच्या आर्थिक बाबी जपण्यासाठी, त्या सुरक्षित करण्यासाठी. आणि जर आता बीजेपीचं या ठिकाणी गव्हर्नमेंट आलेलं आहे, बीजेपीचा नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर बसला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या गोष्टी बाहेर येतील. त्यामुळे ह्या गोष्टी बाहेर येऊ नये आणि स्वतःचं कुठेतरी एक रक्षण व्हावं यातून केलेला अट्टहास आहे. पण एक त्यांना सांगतो, तुमच्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आहेत. त्या ठिकाणी कोणते कोणते ठराव झाले, त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी पुरवल्या गेल्या, किती बिलं त्या डम्पिंगच्या नावाने काढली गेली, किती पद्धतीचे ठेके त्यांना दिले गेले, ही सगळी माहिती आम्ही लवकरच बदलापूर शहरातल्या नागरिकांच्या समोर आणू. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, आमची लढाई ही बाहेरच्या कचऱ्याच्या विरोधात आहे, आमची लढाई ही स्थानिकांच्या विरोधात नाही. भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असतील किंवा आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असो, आमची ठाम भूमिका आहे की बाहेरच्या शहरातला कचऱ्याचा नाहक त्रास बदलापूर शहराला नको. त्यामुळे बाहेरचा कचरा या ठिकाणी येणारच नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. वालिवलीचं डम्पिंग ग्राउंड बंद होईल किंवा नाही होणार या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी फक्त बदलापूर शहराचाच कचरा त्या ठिकाणी असेल अशी आमची ठाम भूमिका आहे. बाहेरचा कचरा आम्ही डम्पिंगवर येऊ देणार नाही, स्थानिकांवरती त्याचा लोड येऊ देणार नाही. बदलापूर शहर आजपर्यंत यांच्या कार्यकाळामध्ये जशा पद्धतीने बाहेरचा कचरा आमच्याकडे येत होता, त्यांचा बोजा आम्ही सहन करत होतो, तो बोजा आता आम्ही सहन करणार नाही. बदलापूर शहरातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची ठाम भूमिका आहे. या ठिकाणी कचरा असेल तर फक्त बदलापूरचाच कचरा त्या डम्पिंग ग्राउंडवर जाईल, बाहेरचा कचरा त्या डम्पिंग ग्राउंडवर येणार नाही. कोणी किती आंदोलनं केले, कोणी किती नौटंक्या केल्या तरी यांची कुंडली जेव्हा आम्ही लोकांसमोर मांडू तेव्हा ते स्थानिक नागरिकांना प्रश्न विचारतील आणि मग हे नंतर बाहेर कुठे फिरताना दिसणार नाही याची सुद्धा काळजी आम्ही घेणार आहोत. जे जे लोक या ठिकाणी चांगल्या विचारातून या ठिकाणी चाललेल्या गोष्टींना विरोध करतील त्यांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत आणि त्या आम्ही कशा काढायच्या आणि कधी काढायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये जर यांची नौटंकी थांबली नाही तर त्या ठिकाणी काय काय गोष्टी झाल्या हे आम्हाला नागरिकांना नाईलाजाने सांगावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो जो अशा चांगल्या प्रकारच्या गोष्टींना विरोध करेल, त्या ठिकाणी चांगल्या भूमिकेला विरोध करेल, त्याला जशाच तसं उत्तर आम्ही देऊ. भारतीय जनता पार्टीची ठाम भूमिका आहे, बाहेरचा कचरा बदलापूर शहरात नको. ज्याच्यासाठी म्हणजे बाहेरचा कचरा या ठिकाणी टाकला जावा, आमच्या मालकांना आम्ही खुश जसं करत होतो आमच्या कार्यक्रमात तसं आताही आपण त्यांना खुश करत राहावं म्हणून यांनी डम्पिंगचा विषय हाती घेतलेला आहे. पण यांना आता आम्ही संधी देणार नाही. या ठिकाणी बाहेरचा कचरा या ठिकाणी कोणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही येऊ देणार नाही. या ठिकाणचा कचरा हा फक्त बदलापूर शहरातला कचरा असेल, बाहेरचा कचरा बदलापूर शहरामध्ये नकोच अशी आमची ठाम भूमिका आहे.